दादांच्या अपघातानंतर रोहित पवार वारंवार पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित करतायत, तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। मात्र या सगळ्यात रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे का? रोहित पवारांच्या कुटुंबियांना नेमकी कसली भीती वाटते? यावर रोहित पवार आज काय म्हणाले हे या रिपोर्ट मधून पाहूया। अजित पवारांच्या विमान अपघातावरून रान उठवलं असतानाच आमदार रोहित पवार यांनी आज आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे। आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केवळ अजित पवार यांच्या विमान अपघातावरच संशय व्यक्त केला नाही, तर स्वतःच्या सुरक्षेबाबतही गंभीर भीती व्यक्त केली आहे। माझ्या जीवाला धोका असू शकतो, माझे कुटुंबीय सध्या प्रचंड चिंतेत आहेत, असे खळबळजनक विधान रोहित पवार यांनी केले। एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते। हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा। जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे। उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत। उद्या जाऊन आपण बघणार आहोत। काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे। अजित पवार यांचा विमान अपघात हा तांत्रिक बिघाड नसून घातपात असल्याचा संशय रोहित पवार यांनी पुराव्यासह मांडलाय। याच मुद्द्याला जोडून त्यांनी सांगितले की ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे आणि त्यातील जी गुंतागुंत समोर येते ती पाहता माझ्या मनातही भीती निर्माण झाली आहे। जर एवढ्या मोठ्या नेत्यासोबत असं घडू शकतं तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचं काय? रोहित पवार भाऊक होत म्हणाले, आज सकाळी मी घरातून निघताना माझे कुटुंबीय काळजीत होते। माझ्या मुलांच्या मनात भीती आहे, त्यांना असं वाटतंय की मी जे प्रश्न मांडतोय किंवा ज्या पद्धतीने सत्तेतील लोकांशी संघर्ष करतोय त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। मात्र त्यावर आम्ही आमच्या पद्धतीनं खबरदारी घेत आहोत। कार्यकर्त्यांकडून सुरक्षेसाठी प्रयत्न केले जात आहेत, आम्हीही सावध आहोत, असंही रोहित पवार म्हणाले। विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। गेल्या काही काळापासून मला आणि माझ्या व्यवसायाला सातत्याने टार्गेट केलं जात आहे। आता या विमान अपघाताच्या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत असताना मला धमकवण्याचं किंवा माझा आवाज दाबण्याचे प्रकार घडू शकतात, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। एवढंच नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मला ट्रोल केलं जात आहे, कदाचित फडणवीसांना याची माहिती नसावी, असंही रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत म्हणाले। त्यामुळे रोहित पवारांच्या या आरोपांवर सरकारमधील नेते आता काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।